मुंबईच्या गजबजलेल्या शहरात बोरिवलीच्या गोराई परिसरातील एका जुन्या पण शांत सोसायटीमध्ये सुमित्रा देशमुख नावाच्या 60 वर्षाच्या महिला एकट्याच राहत होत्या. पतीचं काही वर्षापूर्वी निधन झाले होते. मुलगा आणि सून दोघेही नोकरीसाठी परदेशात स्थायिक झाले होते. सुमित्राताई पूर्वी एका शाळेत शिक्षिका होत्या. निवृत्तीनंतर त्यांचं आयुष्य अगदी साधेपणाने सुरू होते. सकाळी देवपूजा, दुपारी पुस्तक, संध्याकाळी फेरफटका आणि रात्री वेळेवर झोप एवढाच त्यांचा दिनक्रम होता. त्यांच्या आयुष्यात काही विशेष घडत नव्हतं, पण त्या रात्री त्यांच्या आयुष्याचा प्रवास कायमचा बदलून जाणार होता. त्या दिवशी दिवसभर पाऊस पडत होता. संध्याकाळी वीज काही वेळा गेली होती. परिसरात फारशी वर्दळ नव्हती. रात्री उशिरा सुमित्राताईंनी घराचे दरवाजे तपासले, खिडक्या बंद केल्या आणि नेहमीप्रमाणे झोपण्याची तयारी केली. बाहेर वातावरणात विचित्र शांतता होती. कुंत्र्याचं भुंकणंही अधूनमधून थांबत होतं. काहीतरी वेगळं घडणार असल्याची जाणीव नकळत मनाला होत होती, पण त्याला कारण काय हे मात्र त्यांनाही समजत नव्हतं. रात्रीचा बराच वेळ उलटून गेला होता. अचानक घराच्या बाहेर हलकासा आवाज आला. सुरुवातीला त्यांना वाटलं की मांजर किंवा वाऱ्यामुळे काहीतरी हल्ला असेल, पण काही क्षणांनी पुन्हा आवाज आला. त्यावेळी तो थोडा स्पष्ट होता. कुणीतरी सावधपणे घराभोवती फिरत असल्याचा भास होत होता. त्या उठल्या, पण दार उघडण्याची हिंमत केली नाही. त्यांनी कान देऊन ऐकायला सुरुवात केली. काही सेकंदातच घरातील एका खिडकीजवळ हालचाल झाली. लोखंडी गजाजवळ कुणीतरी प्रयत्न करत असल्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. सुमित्राताईंच्या छातीत धडधड वाढली. त्यांनी मोबाईल शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी घराच्या आत काहीतरी कोसळल्याचा मोठा आवाज झाला. कुणीतरी घरात शिरलं होतं. आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं त्यांना समजलं. अंधारात एक अनोळखी सावली त्यांच्या दिशेनं येताना दिसत होती. त्या व्यक्तीचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता. त्यांच्या हालचालीवरून तो घरात चोरी करण्याच्या उद्देशानं आला होता, पण काही क्षणात त्याचा उद्देश बदलल्याचं सुमित्राताईंना जाणवलं. त्याच्या वागण्यात आक्रमकपणा वाढत गेला. तो त्यांच्याजवळ येत होता आणि त्या मागे सरकत होत्या. त्यांनी मोठ्यानं आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, पण त्या व्यक्तीनं त्यांना गप्प बसण्याची धमकी दिली. घरात ते एकट्याच असल्याचं त्याला समजलं होतं. बाहेरही फारशी हालचाल नव्हती. मदतीसाठी कोणाला हाक मारली तरी ती ऐकू जाईल की नाही याची खात्री नव्हती. त्या क्षणी सुमित्राताईंना समजलं की फक्त धैर्य आणि प्रसंगवधानच त्यांना वाचवू शकतं. समोर उभ्या असलेल्या व्यक्तीचा आत्मविश्वास वाढत चालला होता. त्याला वाटत होतं की आता कुणीच त्याच्या आड येणार नाही. सुमित्राताईंच्या डोळ्यांसमोर अनेक विचार झरझर फिरू लागले. प्रतिकार करायचा तर ताकद नव्हती, पळायचा तर मार्ग नव्हता, मोबाईलपर्यंत पोहोचणंही शक्य नव्हतं. प्रत्येक सेकंद त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत होता. त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली. घरातील प्रत्येक वस्तू त्यांना त्या क्षणी निरुपयोगी वाटत होती. समोरची व्यक्ती अजून जवळ येत होती. तिच्या चेहऱ्यावर भीती दिसावी अशी त्या व्यक्तीची इच्छा होती, पण सुमित्राताईंनी स्वतःला सावरलं. मन शांत करण्याचा प्रयत्न केला. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्या इतक्या कठीण प्रसंगाला सामोरे जात होत्या. त्या काही क्षणात त्यांनी आयुष्यभराचे अनुभव आठवले. शाळेत विद्यार्थ्यांना संकटात शांत राहायला शिकवणाऱ्या त्या स्वतःच एका मोठ्या संकटात होत्या. आता रडून किंवा घाबरून काहीच होणार नव्हतं. समोरच्याला थांबवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं लागणार होतं, पण नेमकं काय? त्या व्यक्तीनं पुन्हा त्यांच्याकडे पाऊल टाकलं. सुमित्राताईंच्या चेहऱ्यावर अचानक भीतीऐवजी गंभीर भाव आले. त्यांनी त्याच्याकडे सरळ पाहिलं. त्यांच्या आवाजात घाबरल्याचा लवलेशही नव्हता. त्या काहीतरी बोलणार होत्या, पण ते शब्द काय असतील याची कल्पना समोरच्या व्यक्तीलाही नव्हती. क्षणभर घरात पूर्ण शांतता पसरली. बाहेर पावसाचे थेंब पडत होते. आता फक्त दोघांचा श्वास ऐकू येत होता. सुमित्राताईंनी बोलायला सुरुवात केली. त्या शांत होत्या, पण प्रत्येक शब्द मुद्दाम स्पष्ट उच्चारत होत्या. त्या काय सांगत होत्या हे ऐकून त्या अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास हळूहळू कमी होऊ लागला. त्यानं प्रथम त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्या भीतीपोटी काही बोलत असतील असं त्याला वाटलं, पण सुमित्राताईंनी पुन्हा तेच म्हणाल्या. त्यावेळी त्यांच्या आवाजात इतका आत्मविश्वास होता की समोरची व्यक्ती काही क्षण गोंधळून गेली. त्यानं एक पाऊल मागे घेतलं. सुमित्राताई पुढे काही बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त त्याच्याकडे पाहत उभं राहणं पसंत केलं. त्यांच्या चेहऱ्यावर घाबरल्याचा लवलेश नव्हता. उलट त्या जितक्या शांत दिसत होत्या, तितकाच समोरचा व्यक्ती अस्वस्थ होत होता. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. काही सेकंदांनी तो घरभर नजर फिरवू लागला, जणू काही तो परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांच्या हालचाली बदलल्या होत्या. काही क्षणापूर्वी जो आक्रमक दिसत होता तो आता विचारात पडल्यासारखा वाटत होता. सुमित्राताईंनी या क्षणाचा फायदा घेत शांत राहण्याचा निर्णय कायम ठेवला. अचानक त्या व्यक्तीनं मागं सरकायला सुरुवात केली. तो दरवाजाकडे वळला. सुमित्राताईंना विश्वासच बसत नव्हता.
काही क्षणांपूर्वी जी परिस्थिती अत्यंत धोकादायक वाटत होती ती आता वेगळ्याच दिशेनं जात होती, पण त्या अजूनही शांत होत्या, कारण धोका पूर्णपणे टळला याची खात्री नव्हती. तो बाहेर पडला, मात्र जाताना त्यानं घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली आणि घाईघाईनं तिथून पळ काढला. काही क्षण सुमित्राताई स्तब्ध उभ्याच राहिल्या. त्या सुरक्षित होत्या, पण घराबाहेर पडणं अशक्य झालं होतं. आता त्यांना मदत मागणं गरजेचं होतं. त्यांनी कसाबसा मोबाईल हातात घेतला, शेजाऱ्यांना फोन केला. थरथरणाऱ्या आवाजात त्यांनी संपूर्ण प्रकार सांगितला. काही मिनिटातच शेजारी धावत आले. बाहेरून लावलेली कडी काढण्यात आली. सुमित्राताई बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या सुरक्षित असल्याचं पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. शेजाऱ्यांनी त्यांना धीर दिला आणि लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली. काही वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घराची पाहणी केली, पुरावे गोळा केले आणि सुमित्राताईंचा जबाब नोंदवला. घरात जबरदस्तीनं प्रवेश झाल्याचं स्पष्ट चिन्ह दिसत होतं. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या नागरिकांची चौकशी करण्यात आली. संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू होता. प्रत्येक पुरावा महत्त्वाचा मानला जात होता. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली. एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक अधिक सावध झाले. अनेकांनी आपल्या घरांच्या सुरक्षेची व्यवस्था तपासली. सोसायटीमध्ये अतिरिक्त सुरक्षा उपायांबाबत चर्चा सुरू झाली. सुमित्राताईंच्या धैर्याचं सर्वत्र कौतुक होत होतं. दुसऱ्या दिवशी अनेकांनी सुमित्राताईंना एकच प्रश्न विचारला. त्या व्यक्तीला नेमकं असं काय सांगितलं की तो क्षणात घाबरला? सुरुवातीला त्यांनी याबाबत काहीही बोलणं टाळलं, पण नंतर त्यांनी पोलिसांसमोर संपूर्ण प्रकार स्पष्ट केला. त्यांनी सांगितलं की त्या क्षणी त्यांच्याकडे कोणतंच शस्त्र नव्हतं, मदतीसाठी कुणी नव्हतं आणि प्रतिकार करण्याची ताकदही नव्हती. त्यामुळे त्यांनी फक्त समोरच्या व्यक्तीच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी एका वाक्याचा आधार घेतला. सुमित्राताईंनी त्या अनोळखी व्यक्तीला ठामपणे सांगितलं होतं, मला एड्स आहे आणि मी एड्सची रुग्ण आहे. हे खरं नव्हतं, पण संकटातून सुटण्यासाठी त्यांनी प्रसंगवदनानं ही युक्ती वापरली. हे ऐकताच समोरची व्यक्ती घाबरली आणि काहीही न करता तिथून पळून गेली. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात घरात घुसखोरी, मारहाणीचा प्रयत्न, चोरीचा प्रयत्न आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहितीही देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात सुमित्राताईंच्या प्रसंगबदनामुळे मोठा अनर्थ टळल्याचंही पोलिसांनी नमूद केलं. ही घटना एक गोष्ट स्पष्ट करून जाते. संकटाच्या क्षणी धैर्य, शांतपणा आणि योग्य वेळी योग्य निर्णय अनेकदा जीव वाचवू शकतो. मात्र अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालण्यापेक्षा शक्य तितक्या लवकर सुरक्षित ठिकाणी जाणं, पोलिसांना कळवणं आणि मदत मागणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. सुमित्राताईंची ही कहाणी आज अनेकांसाठी धैर्य, प्रसंगवदना आणि मानसिक ताकदीचं उदाहरण ठरतीये.